शोमध्ये सा असतो आर.जे. सानिकाचा. आजच्या आपल्या वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोची थीम ऐकल्यानंतर सगळ्या घरातले दर्दी जे काही रसिक आहेत ते सगळे आता ऑनलाईनवरती गर्दी करणार आहेत, कारण आजची आपली थीमच इतकी स्पेशल आहे. म्हणजे शास्त्रीय संगीत ज्यांनी लालित्यपूर्णपणे घराघरात पोहोचवलं. गाताना समाधीची अनुभूती घेत रसिकांनाही त्याचीच अनुभूती देण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या ईश्वरी स्वरात होती. आणि अखेरपर्यंत संगीत हाच ज्यांचा श्वास आणि ध्यास होता, त्या म्हणजे किशोरीताई आमोणकर. ज्याप्रमाणे एखादा चित्रकार व्हाईट कॅनव्हासवरती चित्र रेखाटतो, अक्षरशः तशाच किशोरीताई स्वरांच्या कॅनव्हासवर एखादा राग रेखाटायच्या. आणि म्हणूनच त्यांना गानं सरस्वती म्हणलं जातं. त्यांच्या बाबतीत बरंच काही वाचताना त्यांच्याविषयीचा एक लेख माझ्या वाचनात आला, जो हिंदीमध्ये होता. आणि त्यामध्ये त्यांच्याविषयी लिहिलं होतं कि लता मंगेशकर के बाद भारत में कोई दूसरी ऐसी गायिका नहीं हुई है जिसकी प्रभाव का क्षेत्र इतना व्यापक रहा हो, जिसका आभा मंडल इतना प्रखर रहा हो और जिसका अवदान इतना विराट रहा हो, जो कोकिल कंठी कहलाई हो और जो गान देवी का पर्याय मानी गई हो. ऐसी थी किशोरीताई. त्यामुळे आज किशोरी आमोणकर यांच्याविषयी बोलणार आहे, त्यांचे किस्से तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण सगळ्यात आधी किशोरीताईंचं गाणं ज्यांनी आपण सुरुवात करणार आहोत, माझे माहेर पंढरी. संत एकनाथांचा हा अभंग आहे. चला तेव्हा किशोरीताईंच्या स्वरांमध्ये चिंब भिजायला तयार व्हा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर हो, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. पुंडलिक बंधू आहे, पुंडलिक बंधू
बहीण चंद्रभागा माझी बहीण माझी बहीण माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप भंगा करीत से पाप भंगा माझे माहेर पंढरी आहे विवरच्या तीरी माझे माहेर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे विवरच्या तीरी माझे माहेर पंढरी माहेर विवरेच्या तीरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरीची आठवण एका जनार्दनी करी माहेरीची आठवण करी माहेरीची आठवण माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तीरी 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 सारेगमा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला
रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला देही असोनी विदेही देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पायी सदा समाधिस्थ पायी अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला पाहते पाहणे गेले दूरी पाहते पाहणे गेले दूरी म्हणे चोकियाची महारी म्हणे चोकियाची महारी अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला वा, अवघा रंग एक झाला. किशोरीताईंच्या आवाजातला हा एक अप्रतिम अभंग. त्यांनी गायलेली सगळीच गाणी इतकी सुंदर आहेत, मोहक आहेत. म्हणजे त्यांच्या गाण्यात सकसता आहे, अस्सलपण आहे, भावसौंदर्य आहे, बुद्धिचातुर्य आहे, सारं काही आहे. त्यांच्या आवाजाचं टेक्स्चर किंवा त्यांनी गायलेली गाणी याचं हेच सामर्थ्य मला वाटतं की काळाच्या ओघात वाहून न जाणारा त्यांचा स्वर आहे. तकलादू, क्षणभंगूर, नौटंकीपेक्षा वादळ वाऱ्यात सुद्धा जो भक्कमपणे उभा राहील, जो काहीतरी योग्य दिशा दाखवेल असा दीपस्तंभासारखा त्यांचा आवाज आहे असं मला वाटतं. किशोरीताईंचा जन्म 10 एप्रिल 1931चा मुंबईतलाच. वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच त्या गाऊ लागल्या. त्यांचा पहिला गुरु हा घरचाच, त्यांची आई मोगूबाई कुर्डेकर. मोगूबाई स्वतः जयपूर घराण्याच्या अतिशय पट्टीच्या गायिका आणि गुरु म्हणून त्या अत्यंत कडक शिस्तीच्या. मात्र शास्त्रीय संगीतातल्या घराण्यांचं, त्यातल्या वैविध्याचं त्यांचं भान खूपच सखोल आणि गाण्याकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा पूर्णपणे खुली. त्यामुळे जयपूर घराण्याच्या शिक्षणासोबतच अंजलीबाई मालपेकर, अनवर हुसेन खा, बाळकृष्णबुवा पर्वतकर, शरदचंद्र अरोलकर अशा वेगवेगळ्या घराण्यातील गुरूंकडून किशोरीताईंना संगीताचे धडे घेता आले. गुरु तुम्हाला बळ देतो, पण चालायचं आणि धावायचं तर तुम्हालाच असतं, ही किशोरीताईंची गुरूंबाबतची मनोधारणा. किशोरीताईंबद्दल बरंच बोलणार आहोत आजच्या आपल्या या वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये. पण त्याआधी सारेगम कारवा मराठीमधून किशोरीताईंच्या आवाजातलं पुढचं अप्रतिम गाणं येते तुमच्या भेटीला. संत एकनाथ यांचा हा अभंग आहे, या पंढरीचे सुख. त्यामुळं हे गाणं आता आपल्याला म्युझिकल सुखाची अनुभूती देणार आहे असं म्हणलं तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही. ऐकूयात. या
सारेगामा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव
वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी आहेच सानिका तुमच्यासोबत. आणि आत्ताच विठ्ठलाचं दर्शन आपल्याला किशोरीताईंच्या आवाजातून आणि स्वरातून झालंय. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, रंगी रंगला श्रीरंग या अभंग मालिकेतलं हे गाणं आपण ऐकलंय. संत तुकारामांचा हा अभंग होता. आणि किशोरीताईंनी जो काही स्वरसाज या गाण्याला चढवलाय की आजही अनेक भक्तिसंगीतांच्या कार्यक्रमामध्ये किंवा रेडिओवरती हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंच. हीच तर किशोरीताईंच्या आवाजाची जादू आहे. संगीतात घराणं असं काही नसतं, असतं ते निव्वळ संगीत. वेगवेगळ्या घराण्यात त्याची विभागणी करणं म्हणजे संगीताची जणू जातीत विभागणी करण्यासारखं आहे, असं किशोरीताईंनी सखोल विचारानंतर तयार केलेलं त्यांचं मत होतं. म्हणजे अनेक घराण्याचं संगीत त्या शिकलेल्या होत्या, मात्र संगीताला कोणत्याही घराण्यात विभागण्याची गरज नाही असं त्यांना कायम वाटायचं. आयुष्यभर किशोरीताईंच्या तनामनात फक्त सूर सूर आणि सूरच होते. गाताना समाधीची अनुभूती घेत रसिकांनाही त्याचीच अनुभूती देण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या ईश्वरी स्वरात होती. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संगीत हाच श्वास आणि ध्यास त्यांच्यासाठी होता. आयुष्याची महफिल किशोरीताई अचानक सोडून गेल्या असल्या तरी त्यांच्या गाजलेल्या अनेक महफिलींच्या आठवणी आजही आपल्या मनात जाग्या आहेत. पद्मभूषण पद्मविभूषणसारखे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले असले तरी रसिकांनी दिलेली क्या बात है ही मनापासून दिलेली दाद त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च पुरस्कार होता. आणि त्यांचं कुठलंही गाणं ऐकल्यानंतर ही दाद आपसुकच दिली जाते, नाही का? सारेगम कारवा मराठीमधून पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला, अवघा तो शकुन. आज किशोरीताईंची गाणी आपण ऐकतोय म्हणजे शकुनाचा दिवसच म्हणावा लागेल, नाही का? संत सोयराबाई यांचा हा अभंग आहे आणि किशोरी आमोणकर यांनी या गाण्याला स्वरसाज चढवलाय. ऐकूयात. तो शकुन हृदयी देवाचे चिंतन, अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन, अवघा तो शकुन हृदयी शकुन हृदयी देवाचे चिंतन, अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन. तुका
हृदयी देवाचे चिंतन. ही अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगमा मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. कानडा विठ्ठल 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 विटेवरी कानडा विठ्ठल विटेवरी कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल विटेवरी कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल. कानडा विठ्ठल नावे बळवा कानडा विठ्ठल नावे बळवा कानडा विठ्ठल नामे भरवा कानडा विठ्ठल नामे बळवा कानडा विठ्ठल नामे भरवा कानडा विठ्ठल हृदयी घ्यावा कानडा विठ्ठल हृदयी घ्यावा कानडा विठ्ठल हृदयी घ्यावा कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल. कानडा विठ्ठल रूपे सावळा कानडा विठ्ठल रूपे सावळा कानडा विठ्ठल रूपे सावळा कानडा विठ्ठल रूपे सावळा कानडा विठ्ठल पाहिला डोळा कानडा विठ्ठल पाहिला डोळा कानडा विठ्ठल पाहिला डोळा कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल. कानडा विठ्ठल चंद्रभागे तटे कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी कानडा विठ्ठल चंद्रभागे तटे कानडा विठ्ठल चंद्रभागे
संत एकनाथांचा अभंग, किशोरीताईंचा आवाज, झालं ना साक्षात विठ्ठलाचं दर्शन केवळ या सुरातून आणि स्वरातून. किशोरीताईंबद्दलचे अनेक किस्से तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेले असतील की त्या अत्यंत कडक शिस्तीच्या होत्या किंवा त्यांनी आजवर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांची जरब होती. पण यामागचं कारण तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय? त्यांच्या आयुष्यातली एक आठवण त्यांनी एका ठिकाणी सांगितली होती की रेल्वेच्या 3ऱ्या वर्गाच्या डब्यातून त्या त्यांच्या आईसोबत प्रवास करत होत्या. त्यांच्या आई म्हणजेच मोगूबाई कुर्डीकर, ज्या मगाशीच सांगितल्याप्रमाणे स्वतः जयपूर घराण्याच्या अतिशय पट्टीच्या गायिका होत्या. आणि किशोरीताईंच्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे त्यांची आई. आईसोबतच्या कार्यक्रमासाठी किशोरीताई निघाल्या होत्या. खूप प्रवास करून कुठल्या तरी गावात त्या पोहोचल्या जिकडे माईंचा कार्यक्रम होता. त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलात किंवा गेस्ट हाऊसमध्ये नव्हती तर कोणाच्या तरी घरी केली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्या आईंना म्हणजेच माईंना चांगली वागणूक मिळत नव्हती. कार्यक्रमाचं मानधनसुद्धा अत्यंत कमी. या वाईट परिस्थितीत सुद्धा माई उत्तम गायली, कारण शेवटी माईला पोटच्या 3 पोरांना सांभाळायचं होतं आणि वाढवायचं होतं. याच वेळी किशोरीताईंनी स्वतःच्या मनाशी पक्की खूणगाठ बांधली की मी गायिका झाल्यानंतर स्वतःचा मानमरातब व्यवस्थित राहील याची काळजी घेईन. कार्यक्रमासाठी कुठे गेले तर उत्तम हॉटेलातच वास्तव्य करेन आणि मुख्य म्हणजे कार्यक्रमाचं मानधन हे चांगलंच घेईन. माईला ज्या ज्या तडजोडी कराव्या लागल्या त्या आयुष्यात मी कधीही करणार नाही हे किशोरी आमोणकरांनी त्यावेळेला पक्क ठरवलं. आणि अशा तडजोडी किशोरीताईंनी कधी केल्यासुद्धा नाहीत. आणि म्हणूनच किशोरीताईंच्या गाण्याबरोबर त्यांच्या स्वभावाची आणि व्यक्तिमत्वाची चर्चा व्हायची. पण त्याला तसं कारण होतं. चला, किशोरीताईंच्या आवाजातला पुढचा अभंग संत जनाबाई यांची अभंग रचना आहे आणि गाणं आहे जनी जाय पाणी यासी. ऐकूयात. पाणी
ऋषिकेशी जन जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जन जाय पायासी पाणी रांजणात भरी पाणी रांजणात भरी पाणी रांजणात भरी सरासर वन करी जने जाय पायासी जने जाय पायासी जने जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जने जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जने जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जने जाय पायासी धुने धुओनिया धुने धुओनिया धुने धुओनिया म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी जने जाय पायासी जने जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जने जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जने जाय पायासी मागे धावे ऋषिकेशी जने जाय पायासी आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारेगम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशन्सचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार.
अवचिता परिमळू झुळकला मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला बाहेर निघाले ठकाची मी ठेले काय करू चाचरती चाचरती बाहेर निघाले ठकाची मी ठेले काय करू मज करा का उपचार अधिक ताप भारो मज करा का उपचार अधिक ताप भारो सखिये परिमळू झुळकला माळू मी म्हणे गोपाळू
विठ्ठल सुखाचा वापर कुमा देवी वरून विठ्ठल सुखाचा तेने काया मने वाचा वेधे येले अवचिता परिमळू जुळकला संत ज्ञानेश्वर यांचा हा अभंग आणि किशोरीताईंचा आवाज अवचिता परिमळू. सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी सानिका आहेच तुमच्यासोबत आणि आज आपण बोलतोय किशोरीताईंबद्दल. मगाशीच सांगितल्याप्रमाणे किशोरीताईंच्या गाण्याबरोबरच त्यांच्या स्वभावाची सुद्धा खूप चर्चा व्हायची. अनेक किस्से ठिकठिकाणी ऐकायला मिळायचे की समोरच्या प्रेक्षकांचं वर्तन आवडलं नाही म्हणून त्या कशा गायला नकार देतात, किंवा प्रेक्षकांमध्ये फारुख अब्दुल्लासारखा बडा माणूस असतानाही त्या गायला नकार देऊ शकतात. कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आलेली साऊंड सिस्टीम जर का योग्य नसेल तर त्या अक्षरशः संतापायच्या. एका बड्या उद्योजकाच्या पत्नीनं मैफली दरम्यान विडा देऊ केल्यानंतर मी काय तुम्हाला कोठेवाली वाटले का असं म्हणत त्यांचं फटकारणं, किंवा गाण्याआधी ग्रीन रूममध्ये त्या कोणालाही कशा येऊ देत नसत वगैरे वगैरे. पण या सगळ्यांमधून दिसून येते ती त्यांची कलाकार म्हणून असणारी ठाम भूमिका. किशोरीताईंनी कधीही कोणत्याही बाबतीत तडजोडी केल्या नाहीत आणि त्यांचं हे व्यक्तिमत्व आणि हा सच्चेपणा त्यांच्या गाण्यातून आपल्याला जाणवतो. सारेगम कारवा मराठीमधून येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला. शांता शेळकेंचे हे शब्द आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला संगीत दिलंय आणि गाण्याचे बोल आहेत हे श्यामसुंदर. ऐकूयात.
माझा विसर पडला नकळता पाऊले मामा राहिले इथे हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या. मी माझे मोहित राहिले निवांत एक रूप तत्व देखिले गे माये. मी माझे मोहित राहिले निवांत एक रूप तत्व देखिले गे माये. देखिले गे माये. देखिले गे माये. मी माझे मोहित राहिले निवांत एक रूप तत्व देखिले गे माये. द्वैताच्या गोष्टी हारपल्या
माझे मोहित हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. किशोरीताईंचा हा आवाज होता. आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आज खूप मजा येते. म्हणजे एखादी मेहफिल अनुभवावी असंच काहीसं मलाही वाटतंय. किशोरीताईंबद्दल किती बोलावं तितकं कमी असं मला वाटू लागलंय. कारण किशोरीताईंचं गाणं हे दरवेळेला ऐकताना हिमालयासारखं वाटू लागतं. म्हणजे जितकं हिमालय लांबून आपल्याला आकर्षक वाटतो तितकाच तो जवळ गेल्यावर अवघड आणि अवाढव्य दिसू लागतो. किशोरीताईंचा लागलेला थेट स्वर अशी काही अनुभूती देतो की ती बोलून व्यक्त होणारच नाही. किशोरीताईंचं व्यक्तिमत्व, त्याच्यात जसा अस्सलपणा होता, खरेपणा होता, तोच गाण्यात दिसून येतो. प्रत्येक गाण्यात भावसौंदर्य, बुद्धिचातुर्य आणि इतरही काही मोलाचं आणि दरवेळेला ते गाणं ऐकताना अजून काहीतरी सापडतंय ही भावना त्यांचं गाणं देऊन जाते. त्यांच्या गाण्याची सगळ्यात उच्च बाजू कोणती असेल तर मला वाटतं किशोरीताईंचा स्फटिकासारखा शुद्ध आणि पारदर्शक स्वर. त्यांचा प्रत्येक स्वर हा आपल्याला साक्षात्कार भासतो. भाव निर्माण करण्यासाठी मुद्दाम म्हणून कुठे हरकत आणि ताना घेतल्या आहेत असं वाटत नाही. संगीतकारानं तयार केलेली रचना सच्चेपणानं सादर केलेली आहे हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांचं गाणं ऐकल्यानंतर समजतं. घेऊन येतेय किशोरीताईंचंच पुढचं गाणं. शांता शेळके यांचे शब्द आहेत, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे आणि किशोरीताईंनी गायलेल्या अनेक लोकप्रिय गीतातलं असं हे गाणं. जाईन विचारित रान फुला. येतंय सारेगम कारवा मराठीमधून. रान फुला जाईन विचारित रान फुला भेटेल तिथे ग सजन मला जाईन विचारित रान फुला भेटेल तिथे ग सजन मला जाईन विचारित रान फुला. भग्न शिवालय परिसर निर्जन पळस तरुंचे दाट पुढे बन. भग्न शिवालय परिसर निर्जन पळस तरुंचे दाट पुढे बन. तरुवेली करीतिला गर्द झुला गर्द झुला भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग सजन मला जाईन विचारित रान फुला. उंच पुकारिला मोर काननी निळ्या ढगातून भरेल पाणी. उंच पुकारिला मोर काननी निळ्या ढगातून भरेल पाणी. लहरे लहरेल विजेची सोनसळा भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग सजन मला जाईन विचारित रान फुला.
बुडतील वाटा आणि जुने घर वाहत येईल पूर अनावर बुडतील वाटा आणि जुने घर जाईल बुडून हा प्राण खुळा भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग सजन मला जाईन विचारित रान फुला भेटेल तिथे ग सजन मला जाईन विचारित रान फुला
सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो RJ सानिकाचा. आज किशोरीताईंच्या स्वरांमध्ये आपण चिंब भिजतोय, कारण त्यांचा प्रत्येक स्वर म्हणजे एक अनुभूती असतो. किशोरी आमोणकर यांनी 1964 साली गीत गाया पत्थरोने या हिंदी सिनेमातून पार्श्वगायन केलं. मात्र हिंदी इंडस्ट्रीचा अत्यंत विदारक अनुभव घेतल्यामुळे त्यांनी या पार्श्वगायनाला पूर्णविराम दिला आणि केवळ शास्त्रीय संगीताच्याच मार्गावरून जाणं पसंत केलं. जयपूर घराण्याच्या सीमा तोडून त्यांनी गायकीमध्ये ठुमरी, ख्याल, भजन गायनात संशोधन करून अनेक नवे बदल केले. ते रसिकांना अत्यंत आवडले, पण जयपूर घराण्याच्या काही गायकांनी त्यांच्यावर याबद्दल टीकाही केली. पण त्या आपल्या मतांवर नेहमीप्रमाणेच ठाम होत्या. शास्त्रीय संगीत म्हणजे काहीतरी अवघड असा माइंडसेट असणाऱ्या घरांमध्ये सुद्धा किशोरीताईंनी क्लासिकल म्युझिक अत्यंत सहजपणे पोहोचवलं. गाना सरस्वती किशोरीताई या दिग्गज व्यक्तिमत्व कशा होत्या याचे बरेच किस्से मी तुम्हाला सांगितले. पण त्यांच्या घराण्यात पारंपरिक तालीम नसतानाही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मला वाटतं की त्या स्वतःच्या सिद्धांतावर कायम ठाम राहिल्या. हे यामागचं कारण असेल. त्यांनी कधीही कशाशीही तडजोड केली नाही. त्यांची अंतरशक्ती अत्यंत आध्यात्मिक होती आणि या सगळ्या एकत्रित प्रयत्नातून त्यांनी एक वेगळी वाट निर्माण केली. तरुण पिढीलाही त्यांनी प्रभावित केलं. त्यांची गाणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहेत, पण त्यांची जी कला साधना, तपस्या, निष्ठा होती हे सारं काही लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यातून जी एक स्वरानुभूती होते ती त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रदान केली आहे आणि म्हणूनच त्यांचा स्वर हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी सोयरा सुखाचा असाच म्हणावा लागेल. ऐकूयात संत नामदेवांचा हाच अभंग जो गायलाय किशोरीताईंनी. सोयरा सुखाचा विसावा भक्ताचा. सोयरा सुखाचा विसावा भक्ताचा. विठोबा निजाचा सोयरा सुखाचा. कृपाळू दिनांचा पडी भरण माझा. कृपाळू दिनांचा पडी भरण माझा. तोडर ब्रिदाचा साच तया. तोडर ब्रिदाचा साच तया. सोयरा सुखाचा विसावा भक्ताचा. विठोबा निजाचा माय बाप. विठोबा निजाचा माय बाप. सोयरा सुखाचा.
विसावा भक्ताचा विठोबा निजाचा माय बाप विठोबा निजाचा माय बाप सोयरा सुखाचा नामा म्हणे आम्हा नामा म्हणे आम्हा नामा म्हणे आम्हा दीनांचे माहेर नामा म्हणे आम्हा दीनांचे माहेर हरी निरंतर नाविसंबे हरी निरंतर नाविसंबे सोयरा सुखाचा विसावा भक्ताचा विठोबा निजाचा माय बाप विठोबा निजाचा माय बाप सोयरा सुखाचा सोयरा सुखाचा सोयरा सुखाचा सोयरा सुखाचा विसावा भक्ताचा सोयरा सुखाचा सा सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो RJ सानिकाचा. मी सुरुवातीला म्हणलं तसं आज अनेक दर्दी प्रेक्षकांनी ऑनलाईन गर्दी केलेली असणार आहे, ती म्हणजे किशोरीताईंची गाणी ऐकण्यासाठी. आज आपण किशोरीताईंच्या स्वरामध्ये चिंब भिजतोय आणि त्यांची सांगीतिक कारकीर्द जाणून घेतोय. मगाशीच मी बोलले ते किशोरीताईंच्या स्वभावाबद्दल की गाण्याबरोबरीनच त्यांच्या स्वभावाची खूप चर्चा व्हायची आणि अनेक किस्से ऐकवले जायचे. म्हणजे समोरच्या प्रेक्षकांचं वर्तन आवडलं नाही म्हणून त्या प्रेक्षकात फारुख अब्दुल्लासारखा बडा माणूस असतानाही त्यांनी गाण्याला नकार दिला होता. कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेला जर का साऊंड सिस्टीम व्यवस्थित नसेल तर त्या संतापायच्या. एका बड्या उद्योजकाच्या पत्नीनं मैफली दरम्यान उठवळपणे विडा देऊ केल्यानंतर मी काय तुम्हाला कोठेवाली वाटले का असं म्हणत त्यांनी फटकारलं होतं. गाण्याआधी ग्रीन रूममध्ये त्या कुणालाही येऊ देत नसत. असे त्यांचे बरेच किस्से तुमच्याही कानावरती आले असतील. मात्र यामागची त्यांची भूमिका अत्यंत ठाम होती. जाणे अजरी अजर अक्षय मी अक्षर अपूर्व मी अपार आनंद मी जाणे अक्षय मी अक्षर अपूर्व मी अपार
अनादिमी अमर अभयमी आधार आधेय मी जाणे अजर मी अजर स्वामी मी सदोदित सहज मी सतत सर्व मी सर्वगत सर्वातीत मी जाणे अजर मी अजर नमामि पुराण शून्यमी संपूर्ण अस्थूलमी अनणु जे जाणे अजर मी अजर अक्रिय मी एक असंग मी अशोक व्याप्य मी व्यापक पुरुषो जाणे अजर मी अजर अशक्त मी अश्रोत्र अरूप मी अगोत्र सम मी स्वतंत्र ब्रह्म मी पर जाणे अजर मी अजर ऐसे आत्मत्वे एकामाते या भक्ति जाणे निरुते आणि या बोधा जाणने तेही मीची जाणे जाणे अजर मी अजर अक्षय मी अक्षर अपूर्व मी अपार आनंद मी जाणे अजर मी अजर जर हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. मज
आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देशी दिनु तैसी रजनी दिनु तैसी रजनी झाली गे माये दिनु तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला आ अवस्था लावून गेला अजूनी काने पडिले दूर देशी माझ आठवे मानसी माझ आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देशी गरुड वाहना गंभीरा ये गादा तारा गरुड वाहना गंभीरा ये गादा तारा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला पडिले दूर देशी माझ आठवे मानसी माझ आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देशी वेळ झालीये तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा, कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारेगम मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत.
त्यामुळे खालती कमेंट्स करून सुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा. माझे मा